आता काही महानुभाव मला परत एकदा म्हणतील की अजून एक पोस्ट करा किती ऍड, मी महाराष्ट्रीयन आहे, मी परीक्षा देऊ शकतोय, मी बॉर्डरवरती आहे, परीक्षा देऊ शकतोय. तर हो, परीक्षा सगळेच जण देऊ शकतात जे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. पण अजून पुढे जात आयोग मुख्य परीक्षेमध्ये वेगळे पेपर पण ठेवतं. आयोग फक्त एवढं तुम्हाला 10वीत मराठी येतंय ह्याच्यावरती सॅटिस्फाईड नाहीये. ठीक आहे, तर तू फेल नसावा बाबा पदवीमध्ये, तू पास असावा, तुझ्याकडे पदवी असावी, तू पेपरला बसू शकतोस. जर तुम्ही फिजिकली डिसेबल असाल तर तुम्ही पात्र नाही. ह्याच्यात तुम्हाला फक्त पूर्व परीक्षा द्यायची, मुख्य परीक्षा, थ्रेशोल्ड लिमिट क्रॉस करा, धिंगाणा झालं, सेलिब्रेशन मस्तपैकी, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही PSI झाल्यानंतर तुमच्याकडे वेपन देण्यात येणार आहे. इंटरव्ह्यू, परत कोणाला तरी गोळी झाडली, चुकून झाडली, कळलंच नाही, तसलं थोडी चालणार आहे. तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. तर बाबा रे, मी इथं उभा आहे आणि मी माझे असे पाय टेकतोय, तो बेअर फुट असा स्टेबल उभा आहे, माझा पाय टेकतोय, असं वरती होतं कामाने, खाली बसता कामाने, बेअर फुट, माझी उंची जी आहे ती तेवढी बसली पाहिजे. नमस्कार, मी सौरभ राजेंद्र सोनवणे. PW मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रिपरेशन करत असताना खूप बेसिक क्वेश्चन्स विचारले जात असतात की सर, आम्ही गट ब चं प्रिपरेशन करतोय, PSI, STI आणि ASO यासाठी, तर मग आमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, आम्ही ग्रॅज्युएशन लास्ट इयरला आहोत, आम्ही परीक्षा देऊ शकतो का? काही विद्यार्थी तर जे आमच्याकडे येतात ते म्हणतात की सर, आम्ही 12वी पास आहोत, परीक्षा देऊ शकतोय का? मग एज लिमिटचा काय गोळ आहे? PSI साठी एज लिमिट कमी आहे का, जास्त आहे का, काय आहे? मग ASO आणि STI साठी एज लिमिट काय आहे? तर सिलेबस वरती न जाता आधी एक बेसिक व्हिडिओ की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, त्याविषयी आपण आता बोलणार आहोत. असाच व्हिडिओ तुम्हाला गट अ आणि गट क करता पण हवा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा. आपण त्यावरती देखील एक व्हिडिओ छानपणाने बनवूया. तर आता हे कंबाईन मध्ये बेसिकली 2 भाग आहेत. एक आहे गट ब आणि एक आहे गट क. गट ब मध्ये मेजर 3 पोस्ट, ASO, STI आणि PSI. आता काही महानुभाव मला परत एकदा म्हणतील की अजून एक पोस्ट करा किती ऍड. ठीक आहे, तर आपले जे जनरल सेन्स आहेत त्यांनाच मी आता इथे वापरतोय. गट क मध्ये पण आता काही मेजर पोस्ट, एक्साइज सब इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, क्लरिकल टायपिस्ट, यांची जी प्रिलिम्स परीक्षा आहे ती आयोग सोबत घेतं. त्याला कंबाईन गट ब गट क ची पूर्व परीक्षा असं म्हटलं जातं. आता हे बेसिक. आता सपोज यातल्या कोणत्या तरी परीक्षेसाठी तुम्ही प्रिपेअर करतात, PSI, STI, ASO. सर, प्रिपरेशन तर करायचंय, पण मी इलिजिबल आहे का, मी कधीपर्यंत परीक्षा देऊ शकतो? चला बेसिक जाणून घेऊया आता सगळं काही. सर्वात पहिल्यांदा येतो तो म्हणजे एज्युकेशनल क्रायटेरिया. तर यातल्या अजून पण काही महानुभाव असतील की मग मी महाराष्ट्रीयन आहे, मी परीक्षा देऊ शकतोय, मी बॉर्डरवरती आहे, परीक्षा देऊ शकतोय. तर हो, परीक्षा सगळेच जण देऊ शकतात जे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. त्यांना फक्त रिझर्वेशनचे फायदे जे आहेत ते भेटणार नाहीये. आणि मराठी जी आहे ती कंपल्सरी आहे सगळ्यांकडे. तुमच्या 10वीचं जे मार्कशीट आहे, 10thचं मार्कशीट आणि 10thचं सर्टिफिकेट, ह्याच्यावरती इथे तुमची मराठी जी आहे ती दिसून येते आणि तोच आहे मराठीचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया. ठीक आहे, पण अजून पुढे जात आयोग मुख्य परीक्षेमध्ये वेगळे पेपर पण ठेवतं. आयोग फक्त एवढं तुम्हाला 10वीत मराठी येतंय ह्याच्यावरती सॅटिस्फाईड नाहीये. ठीक आहे, आता एक एक गोष्ट बघूयात. तर सर्वात पहिला तो म्हणजे एज्युकेशन. तर बघा, पहिला क्रायटेरिया तर तुमची पदवी पूर्ण असावी. मग ती कदाचित काहींची BCom असेल, काहींची BA असेल, काहींची BBA असेल, काही BE असतील. तर अशा कोणत्याही संवर्गामधनं तुमची जी काही ठरवून दिलेली पदवी आहे ती तुमची पदवी पूर्ण असावी, पहिला क्रायटेरिया. एक अजून आहे की जर तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल, तुम्ही पेपरला बसू शकता. बी मध्ये ते फायनल इयर असतं 4 वर्षांचं असल्यामुळे. इथे बाकी ज्या पदवी आहेत त्याच्यामध्ये ते 3rd इयर असतं, TY त्याला म्हटलं जात असतं. तर तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकता, त्यात काही टेन्शन नाहीये. पण मग इथे आता दुसरा क्रायटेरिया, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. एक थ्रेशोल्ड क्रायटेरिया सांगितलेलं आहे. तू मुख्य परीक्षेला बसतोय ना, त्या आधी बाबा रे तुझी पदवी पूर्ण आहे का ते सांगा मला.
मग 35% काही प्रॉब्लेम नाहीये, 40% काही प्रॉब्लेम नाहीये. जितके जास्त असतील तितके चांगले. फक्त तू फेल नसावा बाबा पदवीमध्ये, तू पास असावा, तुझ्याकडे पदवी असावी, तू पेपरला बसू शकतोस. हा आहे सरळ साधा आणि मस्त आपल्या एमपीएससीचा एज्युकेशनल क्रायटेरिया. एज लिमिट. गट ब आता 2023ला जी ऍड आलेली होती त्यानुसार, त्याची 24च्या ऍड मध्ये आता काही बदल असू शकतात. रिझन 1 वर्ष ऍड आलेले नाहीये, बदल असू शकतात. तर आता एएसओ आणि एसटीआय या पदांसाठी 18 ते 38 तुम्ही फॉर्म भरू शकतात. यात कितीही अटेम्प्ट द्या, काही प्रॉब्लेम नाही. नो लिमिट ऑफ अटेम्प्ट. मागास प्रवर्ग असेल मग आता परत एकदा याच्यामध्ये +5 इयर्स ऍड होत असतात. तुम्ही बॅकवर्ड क्लासेस मधनं असाल, ओबीसी असाल, शेड्यूल कास्ट असाल, शेड्यूल ट्राईब असेल, 5 वर्ष तुमच्यासाठी ऍड होतात. पीएसआय साठीचा मात्र हा क्रायटेरिया 18 ते 31 साठीचा आहे. ठीक आहे, पीएसआय साठी वय रोखून धरलेलं आहे. ह्याच्यावरती आता बरेच सारे डिस्कशन चाललेले आहेत. एक डिपार्टमेंटल पीएसआय नावाची परीक्षा, त्याच्यासाठी तर काही विद्यार्थी कोर्ट केस सुद्धा त्याची सुरू आहे. प्रलंबित मागण्या आपल्या विद्यार्थ्यांच्या भरपूर आहेत. आयोगही त्याच्यावरती काम करतोय. आता बेसिकली पीएसआय साठी जर तुम्ही फिजिकली डिसेबल असाल तर तुम्ही पात्र नाही. पण मग एएसओ एसटीआय साठी दिव्यांग काही प्रॉब्लेम नाहीये, फॉर्म भरू शकतात. पीएसआय साठी सुद्धा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त फॉर्म भरू शकतात. त्याच्यासाठी मग परत एज क्रायटेरिया डिफरंट होतील, पण ते एवढे 45 पर्यंत स्ट्रेच नाही येत होत. अंशकालीन पदवीधर उमेदवार असतील तर मग ते 18 ते 55 इकडं स्ट्रेच होतंय. आता मग इकडे एएसओ आणि एसटीआय ही 2 पद आहेत. ह्याच्यात तुम्हाला फक्त पूर्व परीक्षा द्यायची, मुख्य परीक्षा, थ्रेशोल्ड लिमिट क्रॉस करा, धिंगाणा झालं, सेलिब्रेशन मस्तपैकी, काय प्रॉब्लेम नाही. पण पीएसआय पदासाठी मात्र गोष्टी डिफरंट आहेत. पीएसआय पदासाठी आधी या सर्वांची पूर्व परीक्षा द्या, मग मुख्य परीक्षा, मग इथे फिजिकल एंड्युरन्स टेस्ट आहे, आणि मग येतोय तुमचं इंटरव्ह्यू. तुम्ही पीएसआय झाल्यानंतर तुमच्याकडे वेपन देण्यात येणार आहे. इंटरव्ह्यू, परत कोणाला तरी गोळी झाडली, चुकून झाडली, कळलंच नाही, तसलं थोडी चालणार आहे. तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल, मेंटली स्टेबल आहे की नाही बाबा तू सांग. पीएसआय म्हणजे ग्राउंड ड्युटी आहे सगळीच्या सगळी, तर मग त्यासाठी तुमची फिजिकल टेस्ट सुद्धा गरजेची आहे. तर मग आता ही फिजिकल टेस्ट कशी असते? शारीरिक पात्रता परीक्षा. तर ही टोटल 100 मार्कांची परीक्षा असते. ही क्वालिफाईंग आहे. तुम्हाला याच्यातनं 60 मार्क जे आहेत ते काढणं बंधनकारक आहे. म्हणजे हे काढलेत तुम्ही, क्वालिफाय झालेत, संपला विषय. पुरुषांसाठी उंची जी आहे ती 165 सेंटीमीटर बेअर फूट पाहिजे. आता हे शब्द जरा व्यवस्थित समजून घ्या. बेअर फूट नावाचा शब्द म्हणजे काय? तर बाबा रे, मी इथं उभा आहे आणि मी माझे असे पाय टेकतोय, तर बेअर फूट. असा स्टेबल उभा आहे, माझा पाय टेकतोय, असं वरती होतं कामाने, खाली बसता कामाने, बेअर फूट. माझी उंची जी आहे ती तेवढी बसली पाहिजे. एक असं रॉड ठेवला जात असतो तुमच्या डोक्यावरती, त्यातनं तुम्ही पार होत नसाल तर समजायचं तुमचा आहे पार झालाच, समजायचं की घरी जायचं आता आपल्याला. हा, तर बेअर फूट 165 पुरुषांसाठी. पुरुषांसाठी छाती एक्सपांड केल्यानंतर 84, एक्सपांड न करता 79 असली पाहिजे. वरच महिलांसाठी इथे उंची जी आहे ती 157 इतकी असली पाहिजे. ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू की फिजिकली डिसेबल्ड पीपल या परीक्षेकरता पात्र नाहीत. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलंय की जर तुम्हाला 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क असतील मगच तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल, अन्यथा तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाणार नाही. मग आता आयोगानं ह्याच्यासाठी ना काही क्रायटेरिया काढलेले होते, ज्याच्यात आयोगानं पोलीस उपनिरीक्षक. आता जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर यासाठी तुम्हाला पहिला इव्हेंट आहे धावणे. किती? 800 मीटर धावणे, अर्धा मैल धावणे. मग पूर्ण तुम्ही 2.30 मिनिटांमध्ये धावलात किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात धावलात मग तुम्हाला 50 गुण मिळणार.
2.30 पेक्षा जास्त किंवा 2.40 पेक्षा कमी, मग तुम्हाला 44 गुण मिळणार. सो ऑन अँड सो फोर्थ. तुम्ही जितका जास्त वेळ लावाल तितके तुमचे गुण कमी कमी होणार. 3.30 नंतर आलात तर मग तुम्हाला भोपळा दिला जाईल. नेक्स्ट, उमेदवार 800 मीटरचं अंतर धावू न शकल्यास त्यास आम्ही 0 गुण देऊ, असं त्यांनी ऑलरेडी तिथे सांगितलेलं आहे. पुलअप्स. क्षितिज समांतर खांबावर, क्षितिजाला समांतर खांब्यावर 8 पुलअप्स काढावे लागतील. एवढं मरणाचे तुम्ही पळणार आहेत ते 8 पुलअप्स आपोआप निघतील. यासाठी एकूण 20 गुण देण्यात येतील. यातील म्हणजेच एका पुलअप्सला 2.5 गुण राहतील. उमेदवाराची छाती साहजिकपणे सहजपणे आडव्या खांबाला टेकल्यानंतर एक पुलअप पूर्ण तुम्ही केलेला आहे असं समजण्यात येईल. असे करताना उमेदवारानं न झगडता अथवा आपले पाय न झाडता किंवा न वाकता एक पुलअप पूर्ण केल्यास 2.5 गुण त्या विद्यार्थ्याला देण्यात येतील. पुलअप काढताना उमेदवाराला झगडावे लागले अथवा त्याने आपले पाय झाडले अथवा वाकले तर 1 गुणांपर्यंत गुण कमी केला जाईल. जर उमेदवारास पुलअप काढताना आला नाही, त्याला त्याची छाती आडव्या खांबाला टेकवता आली नाही, तर मग पुनश्च एकदा भोपळा देऊन त्याचं स्वागत करण्यात येईल. चला, पुढचा इव्हेंट आहे गोळाफेक. मग आता इथे स्पष्टीकरण करून तो गोळा जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे की एवढा एवढा बाबारे गोळा असेल आणि मग तुला 7.50 मीटर पेक्षा जर तू जास्त फेकलास तुला 15 गुण मिळतील. सो ऑन सो फोर्थ. जर कमी होत गेले तर तुझे गुण देखील काय आहेत, कमी होत जात आहेत. ठीक आहे, पण तुम्ही प्रॅक्टिस एवढी करणार आहात ना, तो आपोआप हे सगळं होणार आहे बरं का रे. गोळा फेकताना एक चूक क्षम्य असेल. फेकला, गडबड झाली, एक ठीक आहे चुकला होऊ शकते, त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाही. इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. गोळा फेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवाराला नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. उदाहरण दिलेले त्यांनी. जर गोळा फेकीचं अंतर 6 मीटर असेल, हे बघा आता इथे, तर उमेदवाराला 7.5 गुण देण्यात येतील. त्यांनी सांगितलं की तिथंच बरोबर रेषेवरती जाऊन पडला, आम्ही 7.5 गुण तुला बाबा रे देऊ. पुढचं आहे लांब उडी. तर लांब उडी मारायची, त्यासाठी गुण जे ते 15 आहेत. जर तुम्ही 4.50 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्तीची मारू शकलात तर. सो ऑन सो फोर्थ. त्याच्यापेक्षा जर कमी 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 होत गेलात तर मग मार्क कमी 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 होत जातील. उमेदवारास फक्त एकच उडी मारण्याची परवानगी राहील. इथं आता हे ट्रायल खेळतो ना रे, असलं नाहीये बरं का. उडी मारताना अपघात झाल्यास किंवा चूक म्हणजे उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषेपलीकडे पाऊल टाकल्यास उमेदवारास एक जादा संधी देण्यात येईल व त्यासाठी गुण कमी केला जाणार नाही. म्हणजे आता त्यात पण गडबड झाली, ठीक आहे बाबा, मारत होता, अपघात घडला त्याच्याकडून, तर मग जरा आयोग त्यासाठी सुद्धा म्हणतोय बरं का. जादा संधीचा फायदा घेताना पुन्हा चूक केल्यास, अपघात घडल्यास मग 0 गुण देण्यात येईल. वरील प्रकारच्या सरावासाठी उमेदवाराने राज्यातील पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करता येईल. तसेच त्यांना पोलीस निर्देशकाची मदत देण्यात येईल, परंतु यासाठी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर येथील उपायुक्त, पोलीस मुख्यालय, जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क करायचा. तुम्हाला ही मदत हवी आहे ना, तर मग आम्ही तुम्हाला तिथे ती मदत पण उपलब्ध करून देऊ. शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी 60% म्हणजे 60 गुण मिळवणं बंधनकारक आहे, आवश्यक आहे. या गुणांची अंतिम गुणवत्तेकरता विचार होणार नाही. ऍज आय टोल्ड यू की हे फक्त काय आहे, क्वालिफाईंग आहे. सर्व शारीरिक चाचणीतील गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवण्यात येईल आणि त्या प्रकारे जो तुमचा निकाल आहे तो त्याच्यात देण्यात येईल. ते झालं पुरुषांसाठी. पुढे मग महिला उमेदवारांकरता सुद्धा काही क्रायटेरिया ठेवलेले आहेत. तर आता बघा, धावणे 400 मीटर, तर मग 1.15 मिनिटामध्ये केल्यास मग तुम्हाला 50 गुण देण्यात येईल.
सो ऑन सो फोर्थ. तुम्ही जेवढं जास्त अंतर, जेवढा जास्त वेळ वाढवाल तेवढं तुम्हाला काय होईल, तर तुमचे जे गुण आहेत ते कमी होतील. इथे आपण जो पहिला क्रायटेरियामध्ये गेलो तिथे मुलांसाठी बघा 800 मीटरचं अंतर होतं आणि 2.5 पेक्षा कमी करायचं होतं, हो की नाही. 800 मीटर अंतर होतं मुलींसाठी, मात्र इथे अंतर जे ते 400 मीटर करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. लांब उडी, परत आता इथे तुम्हाला 4 मीटर पर्यंतची उडी किंवा त्याच्यापेक्षा जास्त घ्याल तर मग परत एकदा तुम्हाला जे 30 गुण आहेत ते देण्यात येतील. सो ऑन अँड सो फोर्थ. जर तुमच्याकडनं कमी बसलं तर मग त्याचे गुण जे ते तुमचे कमी कमी होत जातील. उमेदवारास फक्त एकच उडी मारायला परवानगी राहील. उडी मारताना अपघात वगैरे झाला तर सेम मुलांप्रमाणे एक संधी जी आहे ती देण्यात येईल. पण मग परत गडबड कराल तर मग भोपळा. नेक्स्ट, गोळाफेक. परत आता इथे मुलांसाठीचा जो गोळा आहे तो तुम्ही जरा नीट बघा. मुलांसाठीचा जो गोळा आहे तो 7.260 किलोग्रामचा गोळा आहे. मुलींसाठीचा जो गोळा आहे तो मात्र 4 किलोचा गोळा आहे. ऑफकोर्स तुम्ही खतरनाक प्रॅक्टिस करणार आहात, आपल्या मुली काय कमी नाही आहेत, तर गोळा तुमचा एवढा एवढा गेला तर एवढे एवढे गुण तुम्हाला मिळेल. परत एकदा गोळा फेकताना मुलींकडनं सुद्धा एक चूक झाली, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ट्रायल बॉल आपला, ट्रायल नाही पडलं ठीक आहे, एक अजून तुम्हाला घेता येईल परत. ठीक आहे. ते माहिती आहे क्रिकेटमध्ये आपण ट्रायल खेळत असतो तसलं, हे टाकरे मला एक ट्रायल बॉल तसलं. हा, गोळा फेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला, परत एकदा सेम, समजा तुम्ही गोळा फेकला आणि तो त्या रेषेवरती पडला, मग आता 5 वरती पडला ना, मग आता इथे 14 गुण जे ते तुम्हाला देण्यात येतील. ठीक आहे. नेक्स्ट, परत आता टीप जी दोघांसारखी ती सेम देण्यात आलेली आहेत. वरी चाचणी प्रकारच्या सरावासाठी परत मुलींना सुद्धा ते सेम मानांकन जे मुलांप्रमाणे ते देण्यात आलेले आहेत. पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीकरता शिफारस झालेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमापन नियुक्त करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम यंत्रणांकडनं तपासणी करण्यात येईल. आपल्याकडे एक IAS अधिकारी लाभासनामधनं आलेल्या होत्या. आल्यानंतर कळलं की मॅडम खतरनाकच आहेत. मग त्यानंतर आता क्रायटेरिया खतरनाक करून टाकलेले आहेत की बाबा रे, तू आमच्याकडे आला, आता तू फिजिकली डिसेबल असू दे किंवा नसू दे, तुझ्या आता आम्ही व्यवस्थित सगळी चाचणी घेणार आणि मगच तुला आम्ही सेवेत समाविष्ट करून घेणार. तर आदरणीय मॅडमांमुळे जरा आता स्ट्रिक्ट झालेलं आहे सगळं. ते गरजेचं पण होतं, लोकांनी खरंच खूप गैरफायदा घेतला, पण मॅडमांनी आता तसं वागल्यानंतर इथं आपली यंत्रणा सुद्धा सक्षम आहे, ते खतरनाक पावलं उचलू शकतात. तर मित्रांनो, मी आता हे सगळं गट ब करता फक्त क्वालिफाईंग काय काय आहे, क्वालिफिकेशन काय काय ते सांगितलेले आहेत. तुमची इच्छा असेल असंच आपण गट क करता पण करू शकतोय, असंच आपण गट अ करता पण करू शकतोय, पण मग त्यासाठी मला हव्यात तुमच्या कमेंट्स, ते सांगा, टाका, देन मग आपण त्याच्यावरती व्यवस्थित रीतसर चर्चा करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच. तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन करता खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.